मी लावत नाही, मला सांगितलं म्हणजे ह्यो आधी 100 देऊन येतो सवय पहिली जुनी खोड आहे का उगाच गेले नाही. अरे त्याच्या म्हणा ती आमची वहिनी तरी बरी. ते भाऊजी समीर कदम भाऊजी आले आणि त्यांनी केसावरती टोप दिला. निदान तो टोप तरी घालून यायचो. तुका लाज नाही वाटत रे? तुका लाज वाटत होई काय? केसावर भांडी आता केस लावतो. हा कलय 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 ह्याच्या आजान लावलं प्लास्टिकच्या भांड्यात. काय चलता आमचं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तो काय करणार? तो फक्त माझ्या ढेगात नाही टाकलीवर पण मी समजा ते गोट्या चपटावलंय तर त्याचा काय होईल? अरे तू सांगतो तुझ्या ढेंगात ना जाय माझ्या, पण जर त्या ढेंगा जर अशी जवळ केलं ना टाकला चिरडण जाते. लक्ष दिला? कर्माचा तेल वरचून जर कुत्र मुतलं ना बघ पत्रे बघ आणि साईड बघ लेवल वाटली. कुत्र जर चुकान मुतलो तो आवाज ना हो तेला तो खर्चच नाही त्याका. समजा उद्या मी पुढे मरत असान तर माका कोणतरी वाचवू शकतो. कसं काय? माझी कॅस धरीत मी ओढून काढतो. काय धरायचा? काय याचा धरायचा काय? हो नाही हो कॉलेज नाही काय सांगले मी क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो. खायचो रे क्लिनिक प्लस. ऐक जरा वाईट पुढचा आहे. आणि ह्याचे केस खय पर्यंत द्यायचे खांद्यात. बरं हे तू क्लिनिक प्लस शॅम्पू जो फक्त डोक्यावर की खांद्यावर लावायचं की आणि खय लावायचं नाही? आता काय म्हणजे काय काय येऊन बोलतो घुमघुम घुमघुम काय सांगतो घुमघुम. मध मित्रा घेऊन गेलो म्हणतात 2 व्हीलर वरना आणि घुमघुम घुमघुम. मधमाशीच्या पोळ्यावर नुसतं दगड जरी मारलं किंवा कधी घुमघुम घुमघुम कळायचं ना. ते गुंडू पंकाईच्या ते लय माणूस पोचलेले होते. ते घुमघुम तुझ्या बाजूक राहला आणि तू सांगतो त्या पोळा घेऊन मडक्यात ठेवले घुमघुम घुमघुम. काय सांगतो हे तुका का भांडूप नगरीतले काय खुळे वाटले सगळे? ए टाकली त्या मडक्या दुसरा तिसरा खायचा ना ह्याच का? काय खयची बायको असं सांगा तुम्ही न वाजलेलं वाद्य घेऊन या. आणि पहिल्या रात्री काय अनुभव ह्यो परिणाम कसला तुका माहित आहे? नाही कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी हे रात्रीची. या नटीनं मारली मिठी. सन्माननीय सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ नाव काय त्यांचं? प्रथमेश निगुडकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे गुगल पे वरती अमोल सागवेकर व सागवेवरून बारी पाहत आहेत.
जीपेला 500 रुपयाचं त्यांनी बहुमूल्य पारितोषिक पाठवलंय. त्याचप्रमाणे दिगंबर केसरकर बुवा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. राजप्रकाश राणे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. आणि आमचे मित्र अजय भोवड बुवा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे संकेत गावकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. ही गाडी कमाल झाली. कोणासाठी हिला ज्यांची लग्न नाही झाली ना, 40 वर्ष झाली, त्याच्यावर ज्यांचं लगीनच नाही झालं, शंभू साई ग्रुप भांडूप यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. म्हणजे माणूस काय वृत्तीचा असतो बघा. होय, बक्षीस येऊक लागल्यावर ह्याचे डोळे जळाक लागले. हा, म्हणता पेटी भरल्या, ह्यो माझो तो माझो, अरे आहेत ना माझे. व हेच महत्वाचं आहे. ह्या कमवला त्याच्या पैशाची माका काय घेणं देणं नाही. माझी भरलेली आहे, त्याच्यापेक्षा डबल. लक्ष दिलं. तुका किती नंबर. अमरेश गवडे बुवा यांच्याकडनं आमचे सागर कदम, एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. पण हे यंग मुलं आहे. आज ह्या यंग मुलांना, हे यंग जनरेशन आहे, आज त्यांना आमच्यापेक्षा लहान आहेत पण दाढी येतात, तो विषय वेगळा. तुका कॅश येत नाही, तुझं वेगळं विषय. पण आज अमोल सागवेकर यांच्याकडनं खेड वाळवे तर्फे नातू असं त्यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. बरेच जणांनी बक्षीस दिले. त्याचप्रमाणे स्मित घोगळे यांच्याकडे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते. बरेच जण बक्षीस देत आहेत, ते सर्वांचे लाख लाख आभार. व गाणी बरीच येतात, पण ते गाणं जे आलं ना, कमाल झाली, स्वप्नात आली. हे 40 वर्षाच्या वरती ज्यांची लग्न नाही झाली ना, त्यांच्यासाठी आली. ए तुझा आणि माझा आपला झाला, आपण सुटलो. लक्षात दिला, तू वाटावलंस. आणि काय खैचे काय सांगितलं ते खैचे डे. हा बुवा बघा ना, तुम्ही स्वतःच सांगता स्वतःच्या तोंडाने, इथं महिला वर्ग बसलाय, तुका लाज नाही वाटत रे. व्हॅलेंटाईन डे, तो डे तुका माहित आहे ते का काय करतो. किस डे काय करतो तुका माहित आहे का. मारा दे किस डे बिस डे बाजूक राहून देत, ते का काय करतो. ते का काय करतो, तुका काय करू मग माझ्या साड्यावरचो तू. पण बुवा कोणतेही डे येऊन देत, किती डे मुलांनी साजरे करू देत, पण जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवले नाहीत ना, ते तुझ्या मी माझ्या आई शपथ माझ्या होती. अरे ढोरा सोडायची, चला सडीच सडी. जुने जुने लोक हसतो, त्यांना आठवलं आता. तू काय केलं. आणि त्याच्यापेक्षा दुसरा होता, बायको प्रेमान हाक मारते, अहो या ना गडी, चला ना गडी, झोपा ना. त्या प्रेम होता बुवा. पण आता तो प्रेम अळवाचं प्रेम हो. तेव्हा बायको प्रेमाने हाक मारायची, अहो या ना, चला ना. आता जर नाव असत समजा संदीप, तर हाक मारे संदीप, समजा असं. एक विनोद म्हणून सांगतो असं नाही, पण ती मजा, ते प्रेम आहे. आणि आज बायकोच प्रेमाने हाक मारत नाही नवऱ्याला, नवरा सुद्धा बायकोला प्रेमाने हाक मारतो. त्या दिवशी असंच मुंबईला आलो, कोणी सांगितलं की 15 दिवस झाले वो मुंबईमध्ये आहेत, पण 1 तास योग लावले नाही. 15 दिवस झाले म्हणजे काय, फॅमिली घेऊन इलं. फॅमिली घेऊन इल्यामुळे 15 दिवस थांबलोय.
त्यांचा वेळ कधी देणार? देऊ नको. तुझा आपला बरा, तू 2 टकली घेऊन येतो आणि मी इकडे ठेवतो. रामकृष्ण हरी बायकोपेक्षा म्हणजे त्याचा नवा गावचा ना थोडं याच्यात वाईट काय. जा आता दिव्यात उतरलो थळ ढवलो काय दुसऱ्या दिवशी बारी आहे किलो डोंबिवली नाही दिवा. सुरुवाती सांगल्या काय म्हणता 2 नंबरची बुवा आणि ते दिवा गाडी येत नाही घेऊन थैनाच बसता येतात 2 नंबरच्या तिथे. काय सांगा तुम्ही लय बोला शकतो समजला. तू का असं वाटलं असं की भांडूप मध्ये लय समीरची काशी करून जाऊया सोडून द्यायचा. अरे लय जण माझ्या पाठी हात धुवून लागले समजला. पण मी तुझं आटापणार नाही हो. ए ब्रँड इज ब्रँड. वर गेलो खेका गेलो ब्रँड इज ब्रँड. काहीतरी चावट पण बोला सन्माननीय प्रशांत जिथे बुवा यांच्याकडनं माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते आभार मानते धन्यवाद. व बरेचसे हल्ली बुवांनी कार्यक्रम केलेले आहेत. उदय पारकर बुवा आणि त्यांच्या म्हणजे मैफिलीतले सगळे भजनी बुवा त्यांच्यावर कार्य काय गाणी म्हणतो अफलातून. तर या गाणं माझी म्हटलं तर चुकीचं म्हटलं म्हटलंच काय. रामनवमीचा सण गाणी म्हणत असतात. तुम्ही अजून एक गाणं म्हणतात रडू नको दातड्या असं बोललो सबूत आहे YouTube. अरे ज्याचे दात पुढे त्याला 4 बिस्किटचे पुढे आणि ज्याचं टकलं उघडे त्याला भोकाचे उघडे. मेंदू आणि जर वाटत असा दादा तुमका बिस्किटचे पुढे हाणून द्यायचे तर हाणून द्यावा. उद्या माझ्या हिलाची सोय होईल. सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते आभार मानते धन्यवाद. त्याचप्रमाणे सागर थोरात यांच्या स्मरणार्थ रोहित गावडे यांच्याकडनं 101 आणि सुशांत तामणकर आणि अनुष शर्मा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते आभार मानते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा गजर तुम्हाला जवळजवळ मला वाटतं पावणे 10ला 11:15 दिला होता. तुम्ही किती वेळा घेतलात ते बघा. हा हॅलो हॅलो काय बोलत बुवा. रडू नको बाळा रडू नको दाताड्या रडू नको फावड्या ए टकल्या. सगळे महाराज गेले फक्त एकच राहिले टकलेश महाराज. ना काय बुवा दात आणि टकला काय घेऊन बसले दुसरा काय नाही तुझ्याकडे. आता तू उद्या काय करतोस ताच घरी खा. तो माणूस जो इलो आहे ना तो उगाच इलो नाही तो अभ्यास करून तुला. अरे अध्यात्म त्यांच्याचकडनं ऐकायचं. तू सांगतो मला सुद्धा अध्यात्म येतं. उद्या बघूया उद्या बारी बघू मी येतो काय अध्यात्म सांगतो काय नाही. काय
तू नवीन म्हणून दाखवायचं ना, इंग्लिश मध्ये म्हणून दाखवायचं. तू आता येणार ना. कोणतरी असं बोललं की आम्हाला बरोबर वाटत नाही, मग आम्ही 3 बुवा, गुंडू सावंत बुवा, संदीप पुजारी बुवा आणि संदीप लोके बुवा, आम्हाला कोणीही काही बोललं तरी काय फरक पडत नाही. तुमचा विषय नाही, कारण तुका फरक पडत नाही याचा अर्थ तू निर्लज्ज. तुमचा विषय नाही, का बोलले मी आज त्या माणसाचा विषय. बर ठीक आहे. आज बुवा गुंडू सावंत बुवा म्हटल्यानंतर आमच्या कुडाळचे शान आहे, आणि संदीप पुजारी म्हटल्यानंतर सुद्धा देवगडची शान आहे. तू माका बोलता ते का पर्याय नाही, बोलायचाच हा, पण तो येऊन जर माझ्या दातार येतात. एक वेळ ना साधं कुत्र चावलं तर 14 इंजेक्शन भागात, पण मी नरम जागेवर चावले ना तर 42. तू काय करणार? मी तरी करीन गोट्या गोट्या गोट्या, तू काय करशील? गोट्या गोट्या मोठ्या. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. गाणी बरीच येतात, पण गाणं काय आलं? रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. त्यावेळी आताची आई सांगते रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पण आमची औषध कधी आमका सांगायला नाही. आमका कोणी सांगल्या? आजी सांगल्या. निज निज तान्या बाळा, तुझी आई गेली माळा, तिने फुले आणले सोळा. ह्या कोणी सांगल्या? आजी. तेव्हा आमका कळायचा की आऊस आमची व्हाळा गेलेली कपडे धुवू, तेव्हा कळा. पण आताची औषध सांगतात रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. लक्ष दिलं? पहिल्यांदा आमका अंगाई म्हणून आऊस झोपवी, पण आताची आऊस आपल्या पोरग्याला झोपूचा शब्द गाणं लावणार, युट्यूब चालू करणार नाही गाणं लावणार. ओ शेट पूर्व पाण्यात झोपलो ते. मोबाईल वरची पोरं झालेली आता. सकाळी उठली का नाश्ता करू बसली काय त्यांचा मोबाईल. खरा की नाही? मोबाईल नाही तो खाऊ बघित नाही. ए कसल्या तुका हल्ली ते अंगणवाडीची बाई फोन करतो तरी नाही. तो पहिलं घसरगुंडीचा आता तो भारीच आहे तुझा. किती किती अंगणवाडीच्या बाईंची नंबर तरी म्हणजे एखादी शोधी माका, म्हणजे माझ्या पोरग्या शाळेत झालीच ना म्हणून. गाणी येतात जातात, जास्त वेळ मी घेणार नाही. बुवानी घेतलाय, उद्या पुन्हा बारी आहे, बुवांची सुद्धा आहे, मला सुद्धा कार्यक्रम आहे. दादा ढोलकीचा आवाज बायाचा द्या. सांग ना दादा बायाचा आवाज, ढोलकीचा सुंदर साऊंड आहे. खरोखर एकदा जोरदार साऊंड वाल्यांसाठी टाळ्या वाजवा. हा काही शपथ, आज तुमचं वय किती आहे मला माहित नाही. हा 48. क्या बात आहे. तुझं वय किती? 3 वर्ष. 30 वर्ष याचा होय ना? पण तुझ्या आणि माझ्या माहितीसाठी तुका बुवा सांगते मी. आम्ही आता ते 48 मध्ये आहे बरोबर की नाही? तू 30 वर्षाचा, मी 42. मग पण यात लक्षात घे, आम्ही तरी नुसती नाही ऐका तरी आम्ही ही पेटीची वरसून बटणा दाबतो.
आणि तो माणूस आहे ना तो खरी आयुष्यातली मजा घेतो. तर या बटन ना असं धरून 2 बोटात फिरवत ना आयुष्य. अरे आनंद काय रोज आनंद ना. आम्ही म्हणतो आमची प्रगती पाहिजे. तो काय वेगळा होता तू सांगतो ना. सत्यनारायणाच्या पूजेत जातात आणि 2 रुपयाचं कॉईन घालून ये तो काय वेगळं होतो. आनंद काय 2.5 रुपयाचा पेपर घेऊन त्यावेळी लोक ह्याला जायचे. पण आता 20-30 हजाराचा मोबाईल घेऊन ह्याला जातात. मजा हा. आणि प्रगती किती होईल तुका त्याच्यापेक्षा आमची प्रगती भारी आहे. आनंद काय होता. गावाला आम्ही लहान असताना व्हाळामध्ये मजा यायची. व्हाळ 2 दगडावर पाय ठेवून बसल्यानंतर ते मासे यायचे बारके आणि त्याच्यातला एक दुसरं असं खोळं जर अवली असलो कणीशी दुचकी मारल्या काय ते 2 थेंब उडायचे ना त्याला आनंद म्हणतात. आता आनंद हा म्हणतो आपला आपणच उडवून घ्यावा. आनंद काय तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे नाही बरी. या ठिकाणी आमचे मित्र प्रशांत देवळेकर जे संदीप गुजरे बोलना वेगवेगळे जोक देत असतात. नाही ते बसले ते त्यांना देतात पण मला कधी देत नाही. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. खुर्ची नाही बोला नाही तर बसायला बोलवलं तरी सुद्धा मध्ये येऊन बसलं तर सूरज मेहरा यांच्या स्मरणार्थ हे 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे. स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी निष्ठकाना तुझी रे नाही बरी बाई ग पिसली माझी बागडी. मधल्या काळामध्ये नवीन मुलांसाठी गाणं आलं काय. तुम्हाला अंगुराचा मी लाकडी फुसाग तू शेरानी शिकारी मी भाबडाच साग. हे टाकल्या तुझ्यासाठी आज सांगतो. तू नेहमी काळी दोनच्या पेटीवर गायत असतोस बरोबर. आज तुझी सफेद दोन आहे. आज मी काळी दोनला गातोय आणि आमका काय मोठेपणा सांगतो एवढा जर आवाज लावला तर तुला 10 हगीत लावायला लागतो. काय गरज नाही. लक्ष दिला. आज तुका कळलं असत ना किती मजा असते ते खाली गायचं गाताना. त्याच्यामुळे खाली गाण्याचा प्रयत्न कर. हा हा तर गाण्याचा आवाज ह्या बघ. तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरानी शिकारी मी भाबडा साग. तू शेरानी शिकारी मी भाबडा साग. एक फुलवा
समजला. तू गेल्या वर्षी 4 वाजेपर्यंत भारी केलंस खरा ना. 4:30 5:30 बुवाने वेळ बुवाने सांगितलं 5:30 वाजेपर्यंत भारी झाली. बुवा निघून गेले, तू राहुलस पण तू कमवलंस. खरा का खरा. कारण ही बुवा भांडूप नगरी आहे. सन्माननीय रोहित गावडे यांच्याकडनं सागर कदम यांच्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. व ही भांडूप नगरी आहे आणि या भांडूप नगरीमध्ये जे कलावंत आहेत ना त्यांच्यासाठी एक गाणं. किती गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार कसं फेडावं तुमचं. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे. माझ्या माहितीप्रमाणे 200 ते 250 भजनी मंडळ या भांडूप नगरीत आहेत. लक्षात घ्या. आणि ह्याच कमवला सन्माननीय संकेत गावकर यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. व हे प्रेम आहे. पैसे देतात याचा अर्थ असं नाही की आपण मागून घेतोय, असं काय नाही. हे प्रेम आहे, त्याच्यामुळे ते कुठेतरी टिकवून ठेवणं गरजेचं आहे. वैभववाडी बॉईज क्रिकेट संघाकडून कोरससाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. इथे जमा करण्यात येते नंतर. ठीक आहे. बोणी लग्न लावलेले आहेत, बरंच काय काय बोलले आहेत. मला काय जास्त बोलले नाहीत, पण ते जे काय बोलले त्याची परतफेड गजराच्या माध्यमातून मी करणार नक्कीच. काय बुवा बोलले की 500ची नोट घे, 200ची नोट घे, 100ची नोट घे, पण त्या नोटीवरती फोटो जर कोणाचा आहे तर तो संदीप पुजारी बुवांचा आहे. बोलले ना. पण तुझा चष्मा कुठे आहे? नोटीवरती माझा फोटो आहे म्हणून सांगितलं म्हणजे बुवा कोण मोठं होत नाही. पण याक लक्षात घे, त्याच नोटीवरती जर तू नीट बघितलंस त्या चष्म्याच्या खाली नाव माझं आहे. एक कदम स्वच्छता केवळ, तो कदम मी, आणि तो स्वच्छता करून तुझी लिहिला. काय सांगत तू? या मंडळाने टाकला आणला दशावतारी नट लोकराजा कैलासवासी सुधीरजी कलिंगन आणि दशावतारी खलनायक सन्माननीय कैलासवासी शांती कलिंगन यांच्या स्मरणार्थ सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ मुंबई सिद्धेश शृंगारे यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य जीपी आलेलं आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे
संजय पालव यांच्याकडनं माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्यांची फरमाईश आहे ती गजराच्या माध्यमातून पूर्ण करतो. त्याचप्रमाणे देवांश महादेव लाट यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. या मंडळाने टाकला होय म्हणणार आहे तू काय घाबरतो. 4 वाजवते मी बघितलं आता जो गेलो आता जो करमान गेलो एका आता हे झोपवली उद्या बारी एक पाठव. काय सांगतात बुवा मंडळाने टाकला आणला. पण बुवा तुझ्या माहितीसाठी सांगतो ह्या मंडळाने दुसरी एक गोष्ट आणली. या मंडळाने JCB आणला. कारण ह्या मंडळात माहिती होता ह्या टाकला खानाचा म्हणजे असो JCB होय. तू ह्या JCBच्या नादात लागा नको. ज्या बावडेत पाणी येत नाही ना त्या बावडेत पाणी काढणार JCB जिंदू हसतात मला त्या कळला. तू माझ्या नादात लागला नको. बघ काही नाही काय सगळं हे अळवावरचं पाणी आहे. कारण जन्म हा 2.5 अक्षरी शब्द आहे. ज म्हणजे जन्म, म म्हणजे मृत्यू, आणि त्या मला जो अर्धा न जोडलेला आहे तो न म्हणजे या जन्माच्या मधला नामस्मरणाचा सोहळा आहे बघा. आणि म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. तुम्ही किती बोललात याला महत्व नाही. उद्या चर्चा भांडूप नगरीत काय होणार. 3 बाऱ्या होत्या. वरच्या बारीला जास्त गर्दी होती पण तिथे भजन कोणी चांगलं केलं याची चर्चा उद्या या भांडूप नगरीत होणार. महिला मंडळ बसली त्यांना भजनाची आवड हवा. अरे 40 मध्ये सत्यनारायणाच्या पूजेला भजन असतात आणि याकनी 2 टाकले 4 5 असतो. आणि थई चाय बी सुद्धा कसली असतं माहिती काय दुधाची. हो एका आली त्या दिवशी भात कापून गेलो आणि ती पेंडका घेऊन जायचो तू पेंडू घेणं टाकल्या घेतल्या. गावातली लोक भियाली सगळी ती त्या सांगा म्हणजे भुताट केली नुसता पेंडू बस हालत दिसाच ना. कशी तुझी परिस्थिती तू आमका मोठेपणा सांगतो. पण आज या पावसाने जे गोंधळ घातलेला आहे कारण हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये कधी सुद्धा काय पण होऊ शकतं. कोणी सांगितलं या कलियुगात कधी काही होऊ शकतं. कारण पिढी बदलली बुवा. आपला काळ वेगळा होता. आम्ही वडिलांना बाबा म्हणायचो. अहो बाबा. आताची मुलं बाबा नाही म्हणत आता म्हणतात डॅड. बापाची जिथे कोणी मॅड. आईला आई नाही म्हणत. आईला काय म्हणतात मॉम मॉम मॉम. काकीला काकी नाही काकीला म्हणतात आंटी. दरवाजावरची वाजवतात घंटी. त्या दिवशी मुंबईची आमच्या गावात एक गेली बारक्या पोरग्या घेऊन खळ्यात सोडल्या खेळात आणि त्या पोरग्यात सवय मॉम मॉम मॉम. आपण गेली शेजारीकडे गजाली मारू तो पोरगो शकता मॉम 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 मॉम. औषध स्वरूप लागलो. बिचारी घरात आजी होती तिने खळ्यात गेली अंगणात पोरगो म्हणता मॉम मॉम मॉम. ती म्हटलं एका भूक लागली घरात गेली टोपातलं भात काढलं एका भर खा मॉम. कितक्यात पडलं त्या मॉम. बुवा आज हे जे मंडळ आहे ना शंभू साई ग्रुप लक्षात आलं का. साईबाबांचं आज ज्याने गत स्वीकारलंय ते मंडळ. मला फोन केला ना आबू परबवारी की बुवा तुम्हाला सुपारी किती द्यायची. मी म्हटलं समोर कोण बुवा आहे. तर ते म्हणाले संदीप पुजारी बुवा आहे. तर म्हटलं संदीप पुजारी बुवा म्हणजे त्यांना कसला काय फरक पडत नाही आणि माझ्याशी ते मोठे बुवा आहेत. त्यांची जेवढी सुपारी असेल तेवढीच मला द्या. चांगले की ते पण म्हणतात म्हणजे बुवा नक्की किती देऊ. म्हटलं त्यांची बघा आधी किती असेल. जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड. तुम्ही सांगितलं की हल्लीची मुलं डे साजरे करतात पण जुन्या जाणत्या लोकांनी सुद्धा प्रेम केलं ना. कागदावरचं प्रेम होतं. प्राणप्रिये संध्याकाळी काळजी खाली भेटायला येशील होतं असं.
कागदार लिहायचे, प्राणप्रिय संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील का? काय पण नाही, भेटायला येशील का? आणि तेव्हा गाणं सुद्धा काय होता, दिल दीवाना काजी खाली येना तेव्हा काजी खाली जायचे ते. पण आता कोण चुकान गेलो फरमान मेलो, कसं सांगा? आता काजीत कॅमेरे लावलेले, मालक मुंबईसून बघतो काजीत कोण. पण ती मजा वेगळी होती बुवा. ह्यांना काय कमी कबूतर उडवलेली ना, कारण हिचे खांद्यावर यात काय खैचं साबून नाही, खैचं शॅम्पू, क्लिनिक प्लस, एवढी कबूतर उडवल्यात. आणि त्याच्यातलं चुकान आता एखादा जत्रे गेला ना, तर त्या कबुतराच्या हातात एक कॅलेंडर हडे, एक कॅलेंडर हडे, एक कमरे. आणि मग त्या काय सांगणार, संदीप पुजारी दिसलो तर ती म्हणा तबक तबक संदीप मामा, आयुष्यात मामाच करून गेला. हे ते दिवस होते. आता तसं नाही, आता मोबाईल प्रेम झाला, टाकतो मोबाईलचा जमाना. बघ काय बदलला, लक्षात दिला? मी मगाशी मोबाईल वरती मेसेज वाचत होते, ए तू आता काय करतो? आपला ठेवायचा झाक, त्यांचा बघू नको, त्यांचा विषयच वेगळा. तू त्यांच्या अंगावर किती ढकलतो? तुझा बघ ना, तुझी आणि माझी बारी आहे, त्यांचा फेकामध्ये घेतलं. बरोबर की नाही बुवा? ते काय करू दे, ते मोबाईल ढोळले तर आणि काय करू दे. तू कशा बघतो मोबाईल त्या सांग बुवा. लांब धरा, नंबर काढून घ्यायचं. धड नाही ऐकू. ठीक आहे, गजराला सुरुवात करूया. गजराच्या माध्यमातून मनोरंजन. बांगड्याची माळ, लिंबावानी डोळा, उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होता मन. बुवा रे टाकल्या हेच फसलो आम्ही. आणि प्रत्येक वेळी सांगत गेलो येवा कोकण आपला तसा. येऊन बसले आमच्या उरावर.
आज भैया आमच्या येऊन शेजारात होतो, याच्या टाकल्या सुद्धा घरा बांधलेलं. अरे नाडण्याच्या सड्या भरती ना का हो खनवा खाना खाई आई खाई धुई खाई त्यांच्यात पण मजा असतात. लक्षात घे, ते दोघजण असले तर त्यांचं आडनाव का असतं दुबेजी, ते तिघेजण असले तर त्रिवेदी, चौघेजण असले चौबेजी, आणि दोघे असले तर दुबेजी. आणि त्यांचा तर या भल्या संडे होई म्हणला काय संडे होया म्हणजे रोज खाई अंडे. तू जीभ धरून या मला दाखव. आज स्वर्गापेक्षा सुंदर आपलं कोकण आहे, पण आज आपण आपल्या कोकणातल्या जमिनी विकून ते सुद्धा परप्रांतीयांना आज जमिनी विकून आपण आपल्या कोकणची विटंबना करतोय. लक्षात घ्या, आज मारवाडी आपल्या कोकणात नव्हते, पहिले होते काय, पण आज त्या मारवाड्यांची बिल्डिंग सुद्धा आपल्या कोकणात हा बिल्डिंग आहेत. भंगारवाले कणकवलीत जर गेलंच ना कणकवली तर भंगारवाल्यांची अख्खी बिल्डिंग आहे. कलय कलय कलर प्लास्टिकच्या भांड्यात कलय लावून त्यांनी बिल्डिंग बांधली. तू काय तू हे तर सपाटच ठेवला त्याच्यात तुका गडगो घालू घेणार. संसारासाठी त्याग केलाय, कर्माचा त्याग केला है तो काका तुमच्यासाठी एक गाणं म्हणतंय. ओ साथी रे तेरे बिना ही क्या जीना, तेरे बिना ही आताची गाणी वो अळवाचं पाणी आहे. लक्षात घे, आज मैत्रीसाठी तुम्ही मगाशी सुंदर गाणं गायलात. दुःख अडवायला कुंभरा दुःख अडवायला कुंभरा सारखा मित्र वनव्यामध्ये
पारितोषिक आहे स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. अनिकेत गोरुले यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. ठीक आहे. त्याचप्रमाणे शंभू साई ग्रुप यांच्या वतीनं ही 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. गजराला सुरुवात करतोय, गजराच्या माध्यमातून फरमाईश बऱ्याच आहेत त्या सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. बोनी जास्त वेळ घेतला म्हणून मी घेणं हे चुकीचं आहे, कारण वेळेला महत्व. ही मुंबई नगरी आहे बुवा. उद्या सुद्धा रविवार आहे. उद्या रविवार म्हटल्यानंतर सगळा कार्यक्रम म्हणजे आज रविवार आहे, संकष्टी काय काय जणांची संपलेली आहे. उद्या माशी, त्याच्यामुळे सकाळीच माशी आणून जायचं लागतं गाड्या नाही. लक्षात